मग नेमकं ह्या सगळ्या गोष्टी घडवून आणणारी राष्ट्रवादी काँग्रेसमधली ही चौकडी कोण आहे? कारण या चौकडीबद्दलही आज मात्र सोशल मीडियावरती अनेक लोक आपले मत व्यक्त करत आहेत। मग कुठेतरी अजित पवार यांची जी सहानुभूतीची एक लाट या राज्यामध्ये निर्माण झाली ती कशा पद्धतीने थांबवता येईल हा सगळा विचार डोक्यात घेऊन खरं तर आजचा हा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी तर झाला नाही ना असा प्रश्न मला तुम्हाला आणि या जनतेला पडल्याशिवाय राहत नाही। एवढी घाई का हा मला तुम्हाला आणि ह्या राज्यातील जनतेला पडलेला खरं तर हा प्रश्न आहे। त्या चितेची राख अजूनही खरं तर थंड झालेली नाही आणि दुसरीकडे काय तर त्या ठिकाणी या राज्याला पहिली महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान सुनेत्रा अजित पवार यांना मिळाला। खरं तर होय, ह्या गोष्टीचा निश्चितच अभिमान आहे की ह्या राज्याला एक पहिली महिला उपमुख्यमंत्री म्हणून खरं तर या ठिकाणी लाभली आहे। पण आनंद त्या गोष्टीचा साजरा करायचा की ज्या अजितदादा पवार यांनी त्यांच्या प्रयत्नातून या राज्याला दिशा दिली, सदैव या राज्याचं हित पाहिलं, त्या दादांचं जे निधन झालं ते दुःख विसरायचं की आत्ता जो शपथविधी झाला त्या सुखात आपण सर्वांनी सहभागी व्हायचं। खरं तर या शपथविधीनंतर या राज्यातील जनतेला सर्वांना पडलेला एकच प्रश्न की एवढी घाई का? प्रेक्षक नमस्कार, मी अतुल परदेशी, आपण पाहताय आपला आवाज। 28 जानेवारी खरं तर राज्याच्या राजकारणात म्हणा किंवा राज्याच्या या इतिहासातला खरं तर हा काळा दिवस म्हणावा लागेल। सकाळी 8:46 घटना आणि अजितदादा पवार यांचे जे विमान खरं तर बारामती या ठिकाणी हा विमानाचा अपघात झाला आणि यामध्ये दुर्दैवाने अजितदादा पवार यांचे निधन झाले। काय ती परिस्थिती होती, कसा तो अपघात झाला, हे सगळ्या माध्यमांच्या माध्यमातून तुम्ही आम्ही पाहिलेलं आहे। आता त्यावरती जास्त बोलून वेळ मी घालवणार नाही, परंतु त्या अपघातानंतर खरं तर अंत्ययात्रा किंवा जो अग्निडाग दिला गेला तो 29 तारखेला सकाळी 11 वाजता खरं तर हा विधी सुरू झाला। कालची 30 तारीख आणि आजची 31 तारीख। 30 तारखेला त्या ठिकाणी ज्याला आपण त्या ठिकाणी अस्थी म्हणतो त्या अस्थीचं खरं तर विसर्जन झालं। अजून दुखोटाही गेला नाही, जो राज्य सरकारने 3 दिवसाचा दुखोटा जाहीर केला होता। पवार कुटुंबीय हे राज्य अद्यापही त्या दुःखातून सावरलेलं नाही आहे आणि असं असताना सुनेत्रा अजित पवार यांचा ज्या पद्धतीने शपथविधी झाला हे सगळं तर सगळ्या जनतेला या ठिकाणी भांबवून टाकणारं, विचार करायला भाग पाडणारं असा खरं तर हा निर्णय झालेला आहे। यामागचं नेमकं राजकारण काय? हा शपथविधी व्हावा हा नेमका हट्ट कोणाचा होता आणि एवढी काय गरज होती की हा शपथविधी लगेचच व्हावा? सध्या हा शपथविधी होण्यासाठी कोणत्याही प्रकारची आणीबाणी नाही, कोणती अशी राज्यात सुरू असलेल्या सरकारची बिकट परिस्थिती नाही। अजूनही 2-4-8 दिवस गेले असते, 15 दिवस झाले असते, शांततेत विचार झाला असता, त्याच्यावरती विचार मंथन झाला असता, भलाही सुनेत्रा अजित पवार ह्याच उपमुख्यमंत्री झाल्या असत्या तरी चाललं असतं। परंतु दादांच्या जाण्याचं जे दुःख, जी जखम खोलवर या राज्यातील जनतेच्या मनावर आणि काळजावर झालेली आहे ती जखम अजूनही भरलेली नसताना मात्र या ठिकाणी हा अट्टहास धरण्यात आला आणि सुनेत्रा अजित पवार यांचा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी पार पडल्याचं या राज्याने आणि या देशाने खरं तर पाहिलेलं आहे। काय बोलावं आणि काय नाही बोलावं असा प्रश्न आता सगळ्यांना पडलेला आहे। खरं तर राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहे। येत्या 5 तारखेला खरं तर हे मतदान होणार होतं, परंतु दादांच्या निधनानंतर 5 फेब्रुवारी रोजी होणारं मतदान आता 7 फेब्रुवारीला होणार आहे आणि 9 फेब्रुवारी रोजी याचा निकाल लागणार आहे। यामागचं राजकारण असं तर नाही ना की दादांचं जे काही त्या ठिकाणी विमान अपघात झाला, दादांच्या अपघातानंतर कुठेतरी मतदारांची सहानुभूती राष्ट्रवादी काँग्रेसला मिळती की काय? आणि जर अशी परिस्थिती निर्माण झाली आणि ग्रामीण भागातला जो राष्ट्रवादी काँग्रेसला मानणारा मतदार आहे हा पुन्हा एकदा जर का राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेला आणि जर का मोठ्या प्रमाणात या राज्यातील जिल्हा परिषदेवरती राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आली तर भाजप असेल, शिवसेना असेल, यांनी नेमकं काय उत्तरं द्यावी? मग कुठेतरी अजित पवार यांची जी सहानुभूतीची एक लाट या राज्यामध्ये निर्माण झाली
ती कशा पद्धतीने थांबवता येईल हा सगळा विचार डोक्यात घेऊन खरं तर आजचा हा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी तर झाला नाही ना, असा प्रश्न मला, तुम्हाला आणि या जनतेला पडल्याशिवाय राहत नाही. एक महिला राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेते, निश्चितच तुमची आमची मान ही अभिमानाने त्या ठिकाणी उंचावते आणि ऊर भरून येतं. परंतु आनंद उत्सव आणि आनंदाने त्या ठिकाणी याचा सगळा जल्लोष करण्याचा खरं तर हा आजचा दिवस नाहीच. हा दिवस परत कधी आला असता, येऊ शकला असता, जिल्हा परिषदेच्या निवडणुका संपल्यानंतरही आला असता. परंतु आज आपण जर का पाहिलं असेल की एकीकडे सुनेत्रा अजित पवार या खरं तर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत होते, मात्र त्या ठिकाणी परिवारातला सदस्य कोणीही उपस्थित नव्हता. अगदी ज्या शरद पवार यांनी खरं तर हे राष्ट्रवादी काँग्रेसचं रोपटं लावलं, जे शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली, नंतर त्याच्या 2 राष्ट्रवादी झाल्या, याच्या खोलात मी आता जाणार नाही. परंतु आज शरद पवार हे घरातील ज्येष्ठ असताना ज्यावेळेला माध्यमांनी शरद पवारांना विचारलं की मुंबईमध्ये आज त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री पदाची शपथ सुनेत्रा वहिनी घेणार आहे, आपण या शपथविधीला जाणार आहात का, तर माध्यमांशी बोलताना थेट शरद पवार यांनी सांगितलं की मला याची कल्पनासुद्धा नाही. मग नेमकं ह्या सगळ्या गोष्टी घडवून आणणारी राष्ट्रवादी काँग्रेसमधली ही चौकडी कोण आहे? कारण या चौकडीबद्दलही आज मात्र सोशल मीडियावरती अनेक लोक आपले मत व्यक्त करत आहे की यांचा एक दबाव गट आहे आणि याच्या माध्यमातूनच खरं तर आजचा शपथविधी पार पडतो आहे, अशा पद्धतीच्या थेट भावना खरं तर या ठिकाणी ह्या राज्यातील जनता आपले मत व्यक्त करताना दिसत आहे. ज्यावेळेला शरद पवार यांनी खरं तर माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली की हा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी होत असताना मला त्याची कल्पनासुद्धा नाही, त्यानंतर मात्र चक्र फिरतात आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये बारामतीच्या असणाऱ्या गोविंद बागेमध्ये त्या ठिकाणी अजितदादांचे पुत्र पार्थ पवार हे त्या ठिकाणी दाखल होतात आणि तब्बल 1.5 ते 2 तास त्या ठिकाणी सगळ्या राजकीय विषयाचं खलबत्तं होतं. काय चर्चा होते ते माध्यमांसमोर बाहेर येत नाही, परंतु आपण ज्यावेळेला माध्यमांमध्ये पाहिलं तर पार्थ पवार शरद पवार यांच्याशी मिटिंग केल्यानंतर मात्र बाहेर येऊन एक फोन करतात आणि माध्यमांनी जे चालवलं, जे दाखवलं, त्यात ते थेट सुनेत्रा पवार यांच्याशी बोलताय असं माध्यमांचं त्या ठिकाणी म्हणणं आलं. कारण झालेली मिटिंग शरद पवारांची त्यांची जे काही झाली त्यावरती खरं तरी चर्चा असेल, पण ज्यावेळेला पार्थ पवार सुनेत्रा पवारांशी बोलतात त्यानंतर मात्र पुन्हा एकदा सुप्रिया सुळे असतील, पार्थ पवार असतील, हे देखील दोघं त्या बाहेर घराच्या बोलतानाचं आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. परंतु ज्यावेळेला त्या सगळ्या घडामोडींनंतर सुप्रिया सुळे ह्या अजितदादा पवार यांच्या आईची भेट घ्यायला काटेवाडीला जातात, त्यावेळेला माध्यम मात्र ज्यावेळेला सुप्रियाताईंना विचारतात की ताई पार्थ पवार आले होते, नेमकं घरामध्ये काय चर्चा झाली, त्यावेळेला सुप्रियाताई मात्र अलगदपणे त्या विषयाला पूर्ण विराम देऊन असं कुठलीही चर्चा झाली नाही, माझं फ्लाईट जाणार आहे, मला अर्जंट दिल्लीला जायचं आहे आणि उद्या अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे, अर्थाच्या बजेट म्हणजे जे काही बजेट आहे त्याच्यावरती चर्चा होणार आहे आणि मी फ्लोअर लीडर असल्या कारणाने मला त्या चर्चेत सहभाग घ्यावाच लागतो, म्हणून मी खरं तर दिल्लीला निघालेले आहे. काय घडतं आहे, काय चर्चा झाली हे मला काही माहीत नाही, मी त्या प्रक्रियेमध्ये नव्हते. हां, पार्थ पवार घरी आले होते, परंतु ते त्यांच्या बाबा आणि आजीला भेटायला आले होते, अशा पद्धतीची प्रतिक्रिया त्या ठिकाणी सुप्रियाताईंनी दिल्याचं मात्र आपण पाहिलेलं आहे. खरं तर पवार कुटुंबीय ज्या पद्धतीने ह्या राज्याच्या राजकारणात, राज्याच्या विकासात, जडणघडणीमध्ये त्यांचं जे काही योगदान आहे हे मात्र निश्चितच विसरता येणार नाही. दादांच्या जाण्याने सर्व पक्षीय, सर्व व्यक्तींनी, त्या लाडक्या बहीण असतील, तरुण असतील, उद्योजक असतील, शेतकरी असतील, ज्येष्ठ असतील, या सगळ्यांनी खरं तर हळहळ व्यक्त केलेली आहे. आजचा कुठे 3रा-4था दिवस असतानाच आज हा जो घाट घातला गेला आणि ज्या पद्धतीने हा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी पार पडला तो खरंच सगळ्यांना चक्रावून सोडणारा आहे. प्रेक्षको, याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहे तुम्ही देखील व्यक्त व्हा. हा जो काही शपथविधी पार पडला खरं तर सुनेत्रा वहिनी यांच्या मर्जीने पार पडला का, त्यांच्या कुटुंबियांच्या मर्जीने पार पडला का, का हा पार पाडला गेला, यामागची नेमकी शक्ती कोणती होती? कारण आजही अजितदादांची ती राख त्या ठिकाणी धगधगते.
कारण तेच अजितदादा सकाळी 6 वाजल्यापासून उठल्यापासून आणि रात्री झोपेच्या 12 वाजेपर्यंत या राज्याच्या विकासासाठी अविरतपणे काम करत होते. आणि आजही चितेवरती गेल्यानंतर देखील ती राख त्या ठिकाणी धगधगते आणि त्या राखेतून तोच आवाज येतोय की माझ्या महाराष्ट्राचं उदयाचं भविष्य काय, हा आजही सगळ्यांना पडलेला प्रश्न. आणि या परिस्थितीमध्ये जो काही शपथविधी झाला याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय हे निश्चितच तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी कळवा. तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी आपण पाहत राहा आपला आवाज. हाक तुमची साथ आमची. धन्यवाद.